इरू, अरे मला यायला उशीर तर झाला नाही ना रे. आणि माझी म्हणाली सण कुठं आहे? का ती येऊन गेली? हे बघ इरू, काय बी झालं ना तरी आज मला तिला बघायचीच आहे. यू तू हाँ आई काय झालंय? इरू, ही लगीन नाही होऊ शकत. का? काय झालं? अगं तूच तर म्हणलेलीस ना माझी पसंती तीच तुझी पसंती. मग आता? इरू, मी तुला सांगितलंय ना ही लगीन नाही होऊ शकत म्हणून. अरे तू जयवंतराव सूर्यवंशीचा पोरगा आहेस आणि ही अंकुशराव पाटलाची पोरगी. दोन्ही घरात नाही इस्तू बी जात नाही. आणि तू विरोधकाच्या पुरी संग लगीन करायला निघालायस वे. अरे एकमेकाच्या रक्तासाठी टपून बसलेली घर आहे ती. ही खानदानाची पूर्वापारची दुश्मनी आहे. आई, मग आपण ती मिटवू बी शकतो ना? नाही मिटवू शकत. उलट तुम्ही दोघांनी एकमेकाशी लगीन केलं ना तर आणखीन वाढत. अगं पुरी, आधीच्या वैरापायी मी माझा नवरा गमावलाय ग. आता माझा हा एकुलता एक आधार मला नाही गमवायचा. पुरी, मी तुझ्या पुढे पदर पसरते ग. माझ्या लेकाच्या आयुष्यातून निघून जा. त्याच्यावर लग्नाची स्वप्न बघितलेली कायमची विसरून जा. माझ्या पोराच्या जीवाशी खेळू नकस ग. आई अगं असा विचार का करतेस तू? काही नाही होणार माझ्या जीवाला. ग बस, तुला काय नाही कळत. पुरी, मला माफ कर. अगं तुझ्यासारखी सून मिळायला बी नशीब लागतं ग. पण तुमच्या दोघांचं लगीन या जन्मात तरी शक्य नाही. इरू, तू चल घरी. वीरू, तू मला असं सोडून नाही जाऊ शकत. तू मला लग्नाचं वचन दिलंय. इरू, तूच ठरीव आता. तिला दिलेलं वचन पाळायचं का आईच्या शब्दाचा मान ठेवायचा ती. इरू, चल इथनं. या शेवटचं सांगते तुला. आय अगं माझं ऐकून तरी घे. माझं लय प्रेमी पियूवर. आणि माझ्या आय अगं
मला समजून का घेत नाहीस? ही कोणाची पोरगी आहे ह्यापेक्षा ती सोबोनी कशी ते बघ ना तू. आणि मला माहिती तुला भीती आवडते. इरू, त्या पुरीच्या प्रेमात आंधळा झालायस तू. अरे तिच्या ना आपल्या घरात पिढ्याने पिढ्या वैर आहे हे विसरलास वे तू. दोन्हीकडे तुमच्या प्रेमाची नुसती खबर जरी लागली ना, काय होईल याची कल्पना बी करवत नाही मला. त्यांनी तुला काय केलं बिलं तर नाही नाही, ही लगीन नाही होऊ शकत. आगाई तू असा विचार का करतेस? तू हे बघ ना, जर आमचं लग्न झालं तर दोन्ही घरातलं वैर संपू बी शकताय. नाही संपणार. अरे संपायचं असतं तरी कवा संपलं असतं. तुझ्यापेक्षा 4 उन्हाळा पावसाळा जास्त बघितल्यात मी. अरे तुला जिच्याशी लगीन करायचं आहे ना, ती अंकुशराव पाटलाची पोरगी आहे, प्रियांका अंकुशराव पाटील. हे विसरू नकस तू. आई अगं अंकुशराव पाटलाची पोरगी पण ह्या घरची सून, हिम्मतच कशी झाली ह्याची असा विचार करायची. अगं मम्मी थांब, काय करतेस तू ही? सोड मला. तो वीरू त्या अंकुशरावच्या पोरी बरोबर माझ्या डोळ्यात देखत 2चे 4 हात करायला चाललाय. आज मी त्याला सोडणार नाही. त्याच्यावरनं घानाच फिरवते बघ कायमचा. अगं मम्मी ऐक जरा, तूच काय विरू आणि पिऊचं लपड आहे ही कळलं ना त्या अंकुशरावला, तर तो तरी ह्याला जिता सोडणार आहे का? तू कशाला उगं तुझं डोकं दुखून घेतेस? आणि विरूचा काटा काढायचाच झाला तर तो अंकुशराव पाटीलच काढत, म्हणजे काटा बी निघल आणि सगळा संशय त्या अंकुशराव पाटलावर येईल. तू कशाला उगं तुझा हात घाण करून घेतेस? ती बी असते त्यांच्या पायी. पॉइंट आहे. पृथ्वी, तुला बी राजकारण जमायला लागले की? पिवडे, काय झालं? काय म्हणले विरुची आई? तुमच्या लग्नाला परवानगी दिली ना? मला माहितीच होतं. काय झालं? सगळं संपलं व्हायचे. अगं काय झालं पिवडे? तू 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 अशी का रडतेस? वीरूच्या आईने आमच्या लग्नाला नकार दिला. काय? अगं पण का? तू त्यांना आधीपासूनच आवडत होतीस ना? त्यांना मी आत्ता बी आवडते, पण मी अंकुशराव पाटलाची पोरगी आहे हे त्यांना नाही आवडलं. हे बघ पिवडे, तू 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 नको टेन्शन घेऊस. आता काय बी नाही होऊ शकत. खरंच इकडे बघ, इकडे बघ पिवडे. असं कसं का नाही होऊ शकत? तुम्ही प्रेम केले ना एकमेकांवर? ती बी खरं. आणि प्रेमात अशी हार मानून कसं कसं झालं सांग मला तू. समजा ठीक होईल, फक्त विश्वास ठेव माझ्यावर. समजा ठीक होईल. ज्याच्यावर विश्वास ठेवला होता ना, तो मला असं इथे एकटा सोडून निघून गेला. माझ्याकडे खरंच नाही राहू शकत गो वीरू शिवाय. मला नाही प्रेम आहे तुझ्यावर. आगाई ऐक की तू. अगं मला माहिती तुला भीती आवडते. तुला जर ती आवडली अरे नसतं- काय चाललंय मायलेकरांचं खुसूर फुसूर? आता का दात किळी बसली का काय तुमची? तुम्ही दोघं आज पहिल्यांदाच संघ देवळात गेला होता का नाही, तेव्हाच मला शंका आली होती की दोघांच्यात काहीतरी चांगलंच शिस्त आहे. आणि काय र तुझं त्या अंकुशरावच्या पोरीवर काय चाललंय? अरे बोल की चटा चटा, तो घाणच फिरवीन बघ. काकी, माझं अंकुशरावच्या पुरीवर म्हणजे तिचं बी माझ्यावर, आमचं दोघांचं बी एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लगीन करायचंय. हे तुला कळतंय काय? तू काय बोलतोयस ते? तो अंकुशराव आपला विरोधक आहे आणि सतत आपल्या वाईटावर टपलेला असतोय.
तुला एकदा जीव मारण्याची धमकी बी दिली होती त्यानं आणि मारायचा प्रयत्न बी केला होता. विसरलास का सगळं? आणि तुला त्याच्या पोरीवर लग्न करायचंय? काकी माझं प्रेम आहे तिच्यावर, आणि ती कोणाची पोरगी आहे हे बघून मी प्रेम नाही केलं. तसं बी प्रेम हे गरीब श्रीमंत दोस्त दुश्मन हे बराबरी बघून होत नाही ना. आता तू मला शहाणपण शिकवणार आहेस का? अरे जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायचीस की हे सगळं करताना. अगं काय झालं? का रागावली अशी एवढी? रागू नाही तर आरती ओळख का तुमच्या पुतण्याची? तुमचा पुतण्या प्रेमात पडलाय का पुरीच्या आणि लगीन करायचं म्हणतोय? अगं मग त्यात रागवण्यासारखं काय आहे? चांगलंच आहे की हे. हा, आपण असं करू, त्या पुरीच्या घरच्यांशी बोलू आणि लावू याचं लगीन. हाय काय त्यात एवढं? अगं विरूनं पसंत केली म्हणजे चांगलीच असणार ती पोरगी. आपण बघायची बी गरज नाही. लय लांबचा हाणू नका. आधी पोरगी कोण आहे ते विचारा की तुमच्या दिवट्याला. विरू कोण आहे रे ती पोरगी ज्यानं माझ्या वाघासारख्या पोराची इकेट काढली? ओ वीरू भाऊजी, अवला असतंय काय? सांगा काय नाव आहे तिचं? प्रेम करतोयस ना? अरे मग भीतोयस कशाला? सांगून टाक की सगळ्यासनी तिचं नाव. प्रियंका अंकुशराव पाटील. तुम्ही याचं काय बी ऐकू नका. मी याला सांगितलंय त्या पुरीचा नाच सोड म्हणून. त्यांची ना आपली सोयरी होणार नाही. आगाय पण माझं खरंच लय प्रेम आहे तिच्यावर. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. आणि मी तिला वचन दिलंय ग की आयुष्यभर तिची साथ देईन. अरे तू वचन दिलंय म्हणून तुझा जीव धोक्यात घालू आहे. मी सांगितलंय ना तुला ही लगीन होणार नाही म्हणजे नाही. आणि समद्यानी हा विषय इथंच बंद करा. आगाय पण इरू तुला नाही म्हणलेलं कळतं का नाही रे? तुझा नाही तो हट्ट खपून घेणार नाही मी. सुनंदा, मला बी पटतंय तुझं, पण माझ्या लेकाचं दुःख बघवत ना झालंय मला. मम्मी तूच काय ते उपाय काढ बघ ह्याच्यावर. वीरू भैयांकडे बघून तर असंच वाटतंय की त्यांचं खरंच लय प्रेम आहे त्या पुरीवर. त्यांचं जर लगीन नाही ना झालं तर ते आतनं तुटून जातात, आतल्यात खचून जातात. मम्मी मला पण माहितीये तुला त्यांची ही अवस्था बघवली जाणार नाही. वीरू, मला बी पटना झालंय तू आपल्या वैऱ्याच्या पुरीशी लगीन करणार म्हणतोयस ते. पण जर तिच्याशी लगीन नाही झालं आणि तुला त्रास होणार असेल तर मला ते बघणार नाही रे. तुलाही केलंय माझ्यासाठी. आता माझी बारी आहे. तुला ती आवडते ना? जा मग तिच्याशीच लगीन कर. माझी काही हरकत नाही. अगं कांचन, ते आपल्या विरोधक आहेत ना, त्यांचं ना आपलं वैर किती जुनं आहे हे तुला माहित आहे की. तरी का ग माझ्या लेकाला असं इस्तवर चालायला होतीस? अगं आपल्या पोराचं मन जपणं महत्वाचं आहे का वैर जपणं महत्वाचं आहे? हे बघ, वीरूच्या इच्छेपुढं चुलीत गेलं ते वैर आणि राजकारण. वीरूच्या सुखासाठी सगळं बाजूला ठेवायला तयार आहे मी. अहो मम्मी, पण मी काय म्हणते, ते अंकुशराव आपल्यातलं आणि त्यांच्यातलं वैर सोडून ह्या लग्नाला तयार होतील असं वाटतंय वे तुम्हासनी? निशा बाळा, तू पण त्यांच्याच नात्यातली आहेस का नाही? पण तुला पण सून म्हणून आणलं की नाही घरात? तसंच आहे ते. कांचन, अगं तुझं म्हणणं पटतंय मला, पण त्या अंकुशरावला पटाय पाहिजे का नाही? का नाही पटणार त्याला? आता मी आपल्या पोराच्या सुखासाठी वैर सोडून तयार होत्या, मग तिचा बाप का तयार होणार नाही? वीरू बस बस पोर. हे बघ वीरू, अरे तू काय बी काळजी करू नकोस. होय, हे बघ तुझं लगीन होणार म्हणजे होणार, आणि त्या अंकुशरावच्या पोरी बरोबरच होणार.
मी लावून देणार ते लगीन. नाहीतर आयुष्यभर कोसत राहशील बाबा. काकीनं राजकारणामुळं माझं लगीनच केलं नाही म्हणून. पण माझ्यासाठी कुठल्या बी राजकारणापेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस. अरे आईकडे काय बघतोयस? मी तयार आहे म्हटल्यावर ती काही नाही म्हणणार आहे वय. कांचन, आपण मस्त लग्नाला तयार झालोया, पर त्या अंकुशरावच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करणार कोण? कोण म्हणजे? अहो त्याची पोरगी. जसं वीरूनं आपल्याला त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं की नाही, तसं ती पोरगी तिच्या बापाला सांगेल की या दोघांच्या लग्नाबद्दल. काय रे वीरू? वीरू होय काकी. झालं तर मग चला, लागा सगळी तयारीला. लवकरच वीरूचं लग्न करून टाकूया. ते बी धूमधडाक्यात. माझ्या पोराच्या लग्नात कसली बी कमी नाही दिसली पाहिजे, नाही तो घाणच फिरवी ना. चला लागा कामाला. चल निशा, आपण काय काय करायचं त्याची यादीच करूया. होय पप्पा, चला. वीरू, त्या अंकुशरावच्या पुरीला फोन लाव. अरे बोलायचंय मला तिच्याशी. जी काकी. वीरू, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पियू, अगं मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत. वीरू, तुझ्या संग मी संसाराची 1000 स्वप्न पाहिली आहेत. वीरू, तू माझ्या आयुष्यात नाहीस हा विचार मी नाही करू शकत. हे बघ, मी तुला वचन दिले ना की तुझी साथ कधीच सोडणार नाही. मग आता कशी सोडीन बरं? आपलं लगीन नक्की होणार आहे. बोललो तर बोललो. अरे पण कसं होणार वीरू आपलं लगीन? तुझी आई नाही म्हणाली आपल्या लग्नाला. आईला म्हणवीन मी. तिचं माझ्या आहे ना लय म्हणजे लय जीव आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून ती घाबरत होती. तिला वाटलं की काकी आपल्या लग्नाला विरोध करेल म्हणून ती नाही म्हणत होती. आणि तुला माहिती का, काकीने आपल्या लग्नाला होकार दिलाय. त्या तयार झाल्यात आपलं लग्न लावून द्यायला. काय? खरंच? होय, खरंच. वीरू, तू हे सगळं मला बरं वाटावं म्हणून तर नाही म्हणतस ना? तुला विश्वास बसत नसेल ना तर थांब, काकीशीच बोलतो. बोला सुनबाई. तुम्ही आमच्या लग्नाला खरंच परवानगी दिली? म्हणजे मी अंकुशराव पाटलाची पोरगी आहे ह्याच्याशी तुमचं कायच घेणं देणं नाही? कसं आहे पोरी, राजकारण वेगळीकडे ठेवावं आणि प्रेम वेगळीकडे ठेवायचं असतं माणसाने. दोन्हीची जर सरमिसळ झाली ना तर नाती आणि राजकारण यांचा बट्ट्याबोळ व्हायला वेळ लागत नाही ग. आणि राजकारणात वैर कायमचं राहत नसतंय. मला सांग, तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना? वय, आमचं लय म्हणजे लय प्रेम आहे एकमेकांवर. मग विषयच संपला. मग मी तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार आहे. म्हणजे वीरूनं जसं आम्हाला तुमच्या प्रेमाबद्दल सांगितलं, त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला पटवून दिलं, अगदी तसं तू तुझ्या वडिलांना सांग.